आज आपण या ठिकाणी एक लेक्चर घेतोय ते JSPM युनिव्हर्सिटी पुणे यांचा सेकंड इयरचा LAUC हा सब्जेक्ट आहे, याच्यावरती आपण लेक्चर बनवतोय। आता बघा LAUC याचा फर्स्ट चॅप्टर आहे मॅट्रिक्स, आणि हे मॅट्रिक्समध्ये 3 कंडिशन्स दिलेले आहेत आपल्याला, म्हणजे 3 पॉइंट दिलेले आहेत। पहिला इक्लॉन फॉर्म, दुसरा आहे नॉर्मल फॉर्म आणि तिसरा आहे रँक ऑफ मॅट्रिक्स। आता बघा ह्यातला आज आपण इक्लॉन फॉर्म ही मेथड पाहणार आहोत आणि त्याच्यावरून रँक ऑफ मॅट्रिक्स कशी फाइंड करायची हे पाहणार आहोत। आता फॉर एक्झाम्पल आपल्याला जर एखादा मॅट्रिक्स दिला, फॉर एक्झाम्पल तर मॅट्रिक्स घेतो का 1 2 3 4 5 6 7 8 9 हा पण एक मॅट्रिक्स घेतला। ह्याला लेट A इज इक्वल टू म्हणतो, A इज इक्वल टू हा मॅट्रिक्स घेतला बाळांनो। आता हे मॅट्रिक्समध्ये रो कोणाला म्हणायचं, कॉलम कोणाला म्हणायचं हे समजलं पाहिजे आपल्याला। हे जे आडवे असतात ह्यांना रो बोलायचं बाळांनो। या 1 2 3 हे जे हॉरिझॉन्टल आहेत ह्यांना रो म्हणायचं, म्हणजे हा याला R1 म्हटलं। दुसरा हा 4 5 6 हा काय झाला, रो सेकंड झाला। आणि तिसरा 7 8 9 हा काय झाला, रो थर्ड झाला। मी बघा जे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यांना काय बोलणार आपण, रोज बोलणार, आणि ज्या व्हर्टिकल लाईन्स येतात त्यांना आपण कॉलम्स बोलतो। म्हणजे बघा 1 4 7 हा जो आहे हा फर्स्ट कॉलम आला, हा 2 5 8 हा आला सेकंड कॉलम, आणि हा 3 6 9 हा आला थर्ड कॉलम बाळांनो। म्हणजे हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे हा 3x3चा आहे। ह्याला इथे बेसला लिहावं लागतं बघा किती बाय किती मॅट्रिक्स आहे। रो किती आहेत, 3 आहेत, इनटू कॉलम किती आहेत, 3 आहेत, म्हणजे दिलेला मॅट्रिक्स कुठला आहे, 3x3 मॅट्रिक्स आहे बाळांनो। हे आपल्याला रो आणि कॉलम्स पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे। आता याच्यामध्ये बाळांनो पहिलीच मेथड बघतोय आपण इक्लॉन फॉर्म। इक्लॉन फॉर्म म्हणजे रो ऑपरेशन्स आहेत। मग ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, दिलेला मॅट्रिक्स हा रिड्यूस करावा लागतो इक्लॉन फॉर्मनं। मग ह्याच्यामध्ये फक्त रो ऑपरेशन्स करायचे। रो ऑपरेशन्स करताना पण ह्याच्या काही स्टेप्स असतात, ह्या नीट लक्षात ठेवा। आता अजून एक एक्झाम्पल घेतोय मी आणि तुम्हाला सांगतो ॲक्च्युली काय करायचं याच्यामध्ये। पण बघा हा मॅट्रिक्स हाच घेतोय मी, हा 1 2 3 हा 4 5 6 7 8 आणि 9 हा पण एक मॅट्रिक्स घेतोय बाळांनो। आता रो ऑपरेशन्स करायचे म्हणजे काय करतो आपण, बाळांनो फर्स्ट आपण हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे ह्यातला पहिला एलिमेंट आहे बाळांनो, हा पहिला एलिमेंट म्हणजे कुणाचा आहे, रोचाही पहिला एलिमेंट आणि कॉलमचाही पहिला एलिमेंट, तो 1 आणला पाहिजे आपण। हा इथं 1 दिलेला आहे, मग तो आहे असाच घ्यायचा। त्याच्यानंतर हा आपला फर्स्ट कॉलम आहे बाळांनो, किंवा रोच म्हणतो मी, रो ऑपरेशन आहे म्हणून। पहिल्या रोतला पहिला एलिमेंट हा 1 पाहिजे, पहिली कंडिशन। दुसरी हा जो दुसरा रो आहे ह्या दुसऱ्या रोचा पहिला एलिमेंट 0 आणायचा, इथं 1 पाहिजे, दुसरा 0 आणला। हा थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आणायचा। त्याच्यानंतर सेकंड रोचा सेकंड एलिमेंट हा 1 आणायचा। त्याच्यानंतर थर्ड रोचा हा सेकंड एलिमेंट 0 आणायचा, आणि त्याच्यानंतर थर्ड रोचा हा थर्ड एलिमेंट हा 1 आणायचा बाळांनो। म्हणजे थोडक्यात काय केले आपण, हे जे डायगोनली एलिमेंट्स आहेत हे 1 1 आणले, आणि हा जो मॅट्रिक्स बनला हा अप्पर ट्रायंग्युलर बनला, म्हणजे लोअरला सगळे 0 0 आणले। मग थोडक्यात हा जो मॅट्रिक्स आहे याला आपल्याला बघा या फॉर्ममध्ये आणायचं बघा। या ठिकाणी 1 आला पाहिजे, हा 2 3 पुढे असू द्या काही फरक पण, नंतर हा काय आला पाहिजे 0 1 हा 6 आला, नंतर काय आला 0 0 आणि 1 आला बाळांनो। या फॉर्ममध्ये मॅट्रिक्सला आणायचा, म्हणजे डायगोनल एलिमेंट्स आहेत, हे डायगोनल एलिमेंट्स 1 1 आले पाहिजेत, आणि डायगोनलच्या खाल्ले एलिमेंट्स सगळे 0 झाले पाहिजेत बाळांनो। मग हा झाला आपला रिडक्शन फॉर्म झाला इक्लॉनचा। आता याच्यामध्ये रँक फाइंड करावी लागते। रँक म्हणजे काय मेजर करायचं, दिलेल्या मॅट्रिक्समध्ये
किती नंबरच्या रोज आहेत त्या फक्त मेजर करायच्या बाळांनो. म्हणजे किती रोमध्ये नंबर्स आहेत तेवढ्या मेजर करावं. हा फर्स्ट रोमध्ये 1 2 3 नंबर आहेत R1, सेकंडमध्ये 0 1 6 नंबर आहे आणि थर्डमध्ये हा 1 नंबर आहे. म्हणजे किती आहेत 3 रो आहेत. ह्या तिन्ही रोमध्ये कमीत कमी एक तर नंबर आहे. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सची रँक किती येते 3 येते. समजा या ठिकाणी जर 0 आला, या ठिकाणी जर 0 आला तर दिलेल्या मॅट्रिक्समध्ये मेजर करावा. फर्स्ट रोला एलिमेंट्स आहेत, सेकंड रोला एलिमेंट्स आहेत, थर्ड रोला सगळे 0 आहेत. म्हणजे हा रो कन्सिडर करायचा नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये रँक किती येईल 1 आणि 1 2 येईल. म्हणजे ह्या दिलेल्या मॅट्रिक्सची रँक किती राहणार आहे 2 राहणार आहे बाळांनो. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर इथं फर्स्ट इलिमेंटच 1च्या व्यतिरिक्त असेल बाळा, समजा आता एलिमेंट मी कट करतो, डबल घेतो अजून. समजा आता हा आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. फर्स्ट कंडिशन काय घ्यायची बघा. आता फर्स्ट एलिमेंट 2 आहे, इथं आपल्याला 1 पाहिजे. आता याच्यामध्ये पाहायचं बाळांनो ह्या कुठल्या रोला फर्स्ट एलिमेंट 1 आहे का. तो बघा पहिल्या रोचा पहिला एलिमेंट 2 आहे, दुसऱ्या रोचा पहिला एलिमेंट 1 आहे आणि तिसऱ्या रोचा पहिला एलिमेंट 4 आहे. मग बाळा हा सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट 1 आहे. म्हणजे सेकंड रो फर्स्ट करा आणि फर्स्ट रो सेकंड करा, म्हणजे इंटरचेंज करा. ह्याला आपण काय म्हणू शकल R1 इंटरचेंज विथ R2 बाळांनो. हा R1 R2 लिहायचा आणि हा बदलून घ्यायचा. म्हणजे काय लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट हा सेकंड रो फर्स्ट होईल आणि फर्स्ट रो सेकंड होईल. म्हणजे काय या ठिकाणी 1 2 3 आणि हा काय येईल 2 2 3 आणि हा काय येईल 4 5 आणि हा 6 येईल बाळा. हा एवढा बनाला आपल्याला मॅट्रिक्स. याप्रमाणे सॉल्व करत जायचं आहे. आता आपण डायरेक्ट मी एक एक्झाम्पल घेतो बाळांनो. रिडक्शन फॉर्म घेतोय आपण, म्हणजे दिलेला मॅट्रिक्स इक्लॉन फॉर्मनं रिड्यूस करतोय आणि त्याची रँक फाइंड करायची आहे बाळांनो. आता बघा फर्स्ट एक्झाम्पल मी घेतोय. A इज इक्वल टू मॅट्रिक्स 2 4 2 1 3 2 आणि 3 7 5. पण हा मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला. आता याचं इक्लॉन फॉर्मनं रिडक्शन करायचं आहे बाळांनो. पहिली कंडिशन, पहिली स्टेप काय आपली, हा फर्स्ट रोचा फर्स्ट इलेमेंट 1 पाहिजे. या ठिकाणी 1 आहे का नाही. मग आपण काय करणार, कुठल्या रोमध्ये फर्स्ट एलिमेंट 1 आहे पाहणार. हो का, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट 1 आहे. मग ह्या ज्या रोज आहेत ह्या इंटरचेंज करा. म्हणजे फर्स्ट स्टेप काय घेणार आपण R1 इंटरचेंज विथ R2. म्हणजे R1 हा R2 बनवा आणि R2 हा R1 बनवा. म्हणजे काय येईल लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट हा सेकंड रो फर्स्ट रो बनेल. म्हणजे काय येणार या ठिकाणी 1 3 2. जो फर्स्ट रो आहे तो सेकंड बनेल. म्हणजे काय येईल 2 4 2 आणि थर्ड रो आहे असा 3 7 5. हे झाला बाळांनो मॅट्रिक्स. आता सेकंड स्टेप काय आहे, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आणायचा आहे बाळांनो. मग आता ह्यांच्यामध्ये ऑपरेशन करायचं. हा R2 आहे, ह्याचा आणि R1चं ऑपरेशन करायचं. कारण इथं फर्स्ट एलिमेंट आपण 1 आणलेला आहे, दुसरं कुठलंच ऑपरेशन करायचं नाही बाळांनो. हे ऑपरेशनचा सिक्वेन्स सेम ठेवायचा, हा कधीच बदलायचा नाही. बघा मी इथं लिहिलं R2. हा R2 आणि R1 ह्या दोघांचं रिलेशन घेऊन 0 आणायचं आहे. ह्या दोघांची साईन्स बघा, जर सेम असतील तर सबस्ट्रॅक्शन करा, वजाबाई करा, आणि जर अपोजिट असतील तर ॲडिशन करा, बेरीज करा. आता हा 2 आणि 1 हे दोघंही कसे आहेत सेम आहेत, प्लस आहेत. मग दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची. R2 मायनस R1 लिहिला बाळांनो इथं. आता दोघांचे अंक सेम करा. इथं 2 आहे, इथं 1 आहे. मग 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येईल
2 मल्टिप्लाय केल्यानंतर ह्या 1 म्हणजे R1 आहे, ह्या R1ला 2 मल्टिप्लाय करा म्हणजे काय आलं 2 × R1 आला. हे जर ऑपरेशन केलं तर सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट आपल्याला 0 येतो बाळांनो. काय येईल लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट बघा फर्स्ट रो आहे असा, सेकंड रोचं आपण ऑपरेशन करतोय 1 3 2. आता बघा इथं बाळांनो कॅल्सी घ्यायचं हातामध्ये, कॅल्सी घेऊन आपण किमती काढायच्या आहेत. मी इथं फळ्यावरती लिहितोच, पहिले एक्झाम्पलला मी लिहितो बाळांनो, नंतर मी डायरेक्ट सांगेल. बघा R2 - 2 R1 बघा R2चा फर्स्ट एलिमेंट आहे 2 मायनस 2 × R1. R1 किती आहे 1 आहे, बाकी कॅल्सीवर टाका 2 × 1 2 आला, 2 - 2 0 आला म्हणजे हा एलिमेंट किती आला आपल्याला या ठिकाणी 0 आला. नंतर किती आहे हा 4 का 4 घेतला म्हणजे कोण R2 मायनस 2 × R1 4च्या वरचा R1 घ्यायचा किती आहे 3 आहे बाळांनो. बाबर ह्याचं उत्तर किती येतं काही नाही बाळांनो, डायरेक्ट कॅल्सीवरती तुम्ही टाकू शकता का. 4 - 2 × 3 किती आले -2 आले, या ठिकाणचं एलिमेंट किती आला -2 आला. नंतर R2 - 2 R1च आहे बघा, R2 किती आहे 2 मायनस 2 × ह्याच्यावरचा R1 किती आहे 2 आहे, टाका कॅल्सीवर बाकी किती येतं 2 - 2 × 2 हा सुद्धा किती आला -2 आला म्हणजे या ठिकाणी किती आला -2 आला बाळांनो. आता शेवटचा थर्ड रो आहे असा घ्या, हा काय येईल 3 7 आणि हा किती आला 5 आला. चला नंतर आता कुठलं ऑपरेशन करणार आपण, कट करतो मी कॅल्क्युलेशनला, पण हे कॅल्क्युलेशन लिहायची गरज नाही, कॅल्सीवर केले तरी चालतात. आता ह्याच्यानंतर पुढली स्टेप काय आपल्याला, हा थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आणायचा म्हणजे R3 आणि R1 ह्यांचं रिलेशन घ्यायचं. हा R3 आहे असं आपलं ऑपरेशन, हा R3 R1 काय प्लस आहे म्हणजे काय येणार -R1. दोघांचे सहगुणक सेम करा, इथं 1 आहे इथं 3 आहे, 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 3 येईल 3नं मल्टिप्लाय केल्यानंतर, हा 1 कुठे आहे R1ला आहे म्हणजे R1ला 3नं मल्टिप्लाय करा इज इक्वल टू बाळा काय येईल. आता आपण R3चं ऑपरेशन करतोय, पहिला आणि दुसरा आहे असा म्हणजे काय या ठिकाणी 1 3 2, दुसरा काय आला 0 -2 -2. आता थर्ड रोचं आपलं ऑपरेशन काय म्हणतो आपण R3 - 3 R1. हो R3 किती आहे 3 मायनस 3 × R1 ह्याच्यावरचाच घ्यायचा किती आहे 1 आहे बरोबर. 3 × 1 3 आला, 3 - 3 0 आला, फर्स्ट एलिमेंट 0 आला. नंतर काय आहे 7 आहे R3 म्हणजे -3 × R1 किती आहे 3 आहे बाळांनो इज इक्वल टू बाकी देतं ह्याचं 7 - 3 × 3 किती आला हा -2 आला म्हणजे या ठिकाणी -2 एलिमेंट आला. त्याच्यानंतर किती आहे 5 - 3 × R1 किती आहे 2 आहे, हे डायरेक्ट कॅल्सीवरती टाका किती येईल 5 - 3 × 2 हा किती येतो आहे -1 येतो, या ठिकाणी आला -1. हा झाला मॅट्रिक्स कंप्लीट बाळांनो. आहे अशीच ऑपरेशन घ्यायची बाळांनो, कसं एक्झाम्पल विचारलं तर ह्याच्यामध्ये बदल करायचा नाही, जास्त डोकं लावायचं नाही. आता ह्याच्यानंतर बाळांनो बघा हा फर्स्ट कॉलम आहे तसे आपले पहिल्याला म्हणजे फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट 1 आला, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आला, थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आला. ह्याच्यानंतर आपण काय करतोय सेकंड रोचा सेकंड एलिमेंट 1 आला पाहिजे, या ठिकाणी किती आहे -2, ह्याला -2 डिवाइड करा 1 येऊन जाईल म्हणजे काय करतोय आपण इथं R2 / -2 लाईज इक्वल टू बाळांनो काय येईल बघा हे ऑपरेशनवरती लिहायचं बाळा, त्याखाली घ्यायचा लाईज इक्वल टू. बघा पहिला 1 3 आणि 2 आहे असा बघा काय R2 अपॉन -2 0 अपॉन -2 0 -2 अपॉन -2 1 -2 अपॉन -2 1 आणि थर्ड तर आहे असाच आहे 0 -2 -1. याच्यानंतर हा 1 आला, त्यानंतर पुढली स्टेप काय आहे
थर्ड रोचा सेकंड एलिमेंट 0 आणायचा. म्हणजे आपण ऑपरेशन R3ला करणार. काय या ठिकाणी R3 ह्याच्यावरती कोण आहे R2 आहे. ह्या दोघांमध्ये घेणार आपण. R3 आणि R2चे साईन कशी आहेत वेगवेगळे आहेत. हा प्लस आहे हा मायनस आहे. दोघांची ॲडिशन करा. प्लस R2 म्हणलं. ह्या 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येतील 2नं मल्टिप्लाय केल्यानंतर. मग हे झालं आपलं ऑपरेशन. म्हणजे काय येईल लाईज इक्वल टू बघा पहिला रो आहे असा 1 3 2 सेकंड आहे असा 0 1 1 आणि थर्डला ऑपरेशन आहे बघा R3 प्लस 2R2 करा बघा 0 प्लस 2 इंटू R2 R1 घेतोय आपण बघा R3 प्लस 2R2 आहे बघा 0 प्लस 2 इंटू 0 0चे याला पहिला लिहिला. आता बघा हे -2 त्यानंतर काय प्लस 2 इंटू R2 किती आहे 1 आहे बरोबर किती आहे 2 इंटू 1 2 आला -2 प्लस 2 0 आला. मग या ठिकाणी काय येईल 0 येईल. नंतर किती आहे R3 -1 प्लस 2 इंटू R1 किती आहे 1 आहे 2 इंटू 1 2 आला -1 प्लस 2 किती आला 1 आला. किंवा हे जर कॅल्क्युलेशन नाही जमले तर तुम्ही डायरेक्ट कॅल्सीवरती करू शकता. आता हा मॅट्रिक्स आला बाळांनो बघा बरोबर बघा हे डायगोनल एलिमेंट्स 1 आले. ह्या डायगोनल एलिमेंटच्या खाली सगळे 0 आले. म्हणजे हा मॅट्रिक्स आपला रिड्यूस झालेला आहे बाळांनो. चला आता ह्याची रँक काढा बरं. रँक इज इक्वल टू बघा फर्स्ट रोमध्ये एलिमेंट्स आहेत म्हणजे किमती आहेत. सेकंड रोमध्ये किमती आहेत. थर्ड रोमध्ये किंमत आहे. किमती आहेत का म्हणजे 0 सोडून द्यायचे बाळांनो. 0ला किंमत बोलायचं नाही. म्हणजे 1 2 3 4 अशा किमती पाहिजेत बघा. पहिल्या रोमध्ये हे 3 अंक आहेत म्हणजे आहे. दुसऱ्यामध्ये 2 आहेत म्हणजे आहे. तिसऱ्यामध्ये हा 1 अंक आहे म्हणजे आहे. म्हणजे तिन्ही रोमध्ये अंक आहेत. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा रँक किती आहे 3 रँक आहे बाळांनो. हा दिलेल्या मॅट्रिक्सचा. हे झालं आपलं एक्झाम्पल. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू अजून. बाबा दुसरं एक्झाम्पल आहे A इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 1 1 2 3 1 1 -1 2 म्हणून हा मॅट्रिक्स दिलेला आहे. याला इक्लॉन फॉर्मनं रिड्यूस करायचा आहे आणि त्याची रँक फाईन करायची आहे. पहिली स्टेप आपण काय सांगतोय ही बाळांनो ऑर्डर लिहून टाका. रो किती आहेत 3 आहेत इंटू कॉलम किती आहेत 3 आहेत. मग दिलेला मॅट्रिक्स कुठला आहे 3/3चा मॅट्रिक्स आहे बाळांनो. आता पहिलं ऑपरेशन काय पहिल्या रोचा पहिला एलिमेंट 1 आहे का आहे. मग दुसरी काय स्टेप आहे दुसऱ्या रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आहे का नाही. मग R2 आणि R1 ह्या दोघांचं रिलेशन घ्या. मग काय घेतलं इथं R2 दोघांचं साईन सेम आहे म्हणजे मायनस घेतलं काही या ठिकाणी R1. ह्या 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येईल 2नं मल्टिप्लाय केल्यानंतर ह्या R1ला 2नं मल्टिप्लाय करा. मग हे दोन्ही अंक समान येतील बाळांनो. हे दोन्ही अंक समान येण्यासाठी लहानाला कितीनं गुणल्यानंतर मोठा अंक येतो हे पाहायचं. हे झालं आपलं ऑपरेशन. लाईज इक्वल टू बा काय आलं फर्स्ट रो आहे असं आपण सेकंडला ऑपरेशन करू बघा 1 1 1. सेकंडला काय म्हणतो आपण R2 -2 R1 चला लिहायचं. R2 किती आहे 2 -2 इंटू R1 किती आहे 1 2 इंटू 1 2 आला 2 -2 0 आला. म्हणजे फर्स्ट एलिमेंट इथं 0 आला. सेकंड काय R2 म्हणजे 3 -2 इंटू R1 किती आहे 1 2 इंटू 1 2 3 -2 किती आले 1 आले. सेकंड एलिमेंट 1 आला. नंतर काय आहे हा R2 1 -2 इंटू R1 किती आहे 1. बघा जर कॅल्क्युलेशन नाही आलं तर कॅल्सियम तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. 2 इंटू 1 2 आला 1 -2 किती येईल -1 म्हणजे हा एलिमेंट किती आला -1 आला. आता थर्ड रो आहे असा 1 -1 आणि हा किती आला 2 आला. हे पुढलं मी खोडून टाकतो.
हे एका साईडला रफवर केलं तरी चालेल बघा. त्यानंतर फुल्ली स्टेप काय आहे बघा. फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट 1 आला, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आला, थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आला. मग ह्याच्यामध्ये आणि R1 मध्ये रिलेशन घ्यायचं बाळांनो. मग काय घेतो या ठिकाणी आपण R3, दोघांचं साईन सेम आहे म्हणजे मायनस करावं लागेल. R1 दोघे सेम आहेत म्हणजे कोणी कोणाला मल्टिप्लाय करायची गरज नाही. लाईज इक्वल टू 1 आणि 2 आहे असा 1 1 1 हा 0 1 -1. चला R3 - R1 1 - 1 0. आता आपण डायरेक्ट कॅल्सीवरती टाकायच्या. -1 - R1 म्हणजे 1 -1 -1 -2 त्यानंतर R3 2 -R1 1 2 -1 1 आला बाळांनो. हा झाला मॅट्रिक्स. आता हे 1 0 0 आले. फुल्ली स्टेप काय आहे. सेकंड रोचा सेकंड एलिमेंट 1 आहे का बघायचं. 1 आहे बाळांनो. जर 1 नसेल तर त्याच अंकाने त्याला डिवाइड करतोय. त्याच्यानंतर फुल्ली स्टेप काय आहे आपली. हा R2 आहे. हा कॅन्सल करावा लागेल आपल्याला म्हणजे इथं 0 आणायचं आहे म्हणजे R3 ला ऑपरेशन करावं लागेल R2 बरोबर. मग काय या ठिकाणी R3 हा मायनस आहे वर प्लस आहे म्हणजे दोघांची ॲडिशन करेल प्लस R2. आता ह्या 1 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येईल. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर आता बाळांनो R3चं आणि R1चं रिलेशन का घ्यायचं नाही. हा 1 आहे तो 1 इथे येऊ शकतो त्यामुळे घ्यायचं नाही. त्यामुळे त्यावरचं फक्त रिलेशन घ्यायचं बाळा. चला हे ऑपरेशन घ्या. लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 आणि 2 आहे असा किती आहे 1 1 1 हा 0 -1 नाही 0 1 -1. आता R3चं ऑपरेशन आहे आपला बघा. काय म्हणलं आहे R3 + 2R2 0 + 2 0 0 0 बाळांनो. त्यानंतर काय -2 बघा हे -2 नंतर काय प्लस 2R1 2 × R1 किती आहे 1 आहे. 2 × 1 2 आला -2 + 2 0 आला. हा एलिमेंट 0 आला. नंतर किती आहे R3 1 प्लस 2 × R2 R2 किती आहे -1 बाकी किती आहे 2 × -1 -2 1 -2 -1 म्हणजे हा एलिमेंट किती आला -1 आला. आता बाळांनो इथं पण आता कॅल्क्युलेशन मी कट करून टाकतो. हा झाला आपला मॅट्रिक्स. चला बघा आपले बघा ऑपरेशन. फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट 1 आला, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 सेकंड एलिमेंट 1 आला, थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 सेकंड एलिमेंट 0 आला, थर्ड एलिमेंट 1 आणा. मग या ठिकाणी किती आहे -1 आहे. मग ह्याला डिवाइड करा बाळांनो. मग काय येईल R3 डिवाइड बाय -1 लाईज इक्वल किती येईल बघा. पहिले 2 आहे असे 1 1 1 हा 0 1 -1 हा 0 0 आहे असा 0 / -1 0च आहे 0 / -1 0च आहे -1 / किती येईल 1 येईल बाळा. जर नाही आला तर कॅल्सीवर आहे असं टाका -1 / -1 बाबा डायरेक्ट उत्तर येतं 1 म्हणजे हाला 1. आता बघा बघा हे डायगोनल एलिमेंट किती आले 1 1 आले. डायगोनलच्या खाल्ले सगळे एलिमेंट 0 झाले म्हणजे रिडक्शन फॉर्म झाला आपला. आपण हे सगळे रो ऑपरेशन करतोय. रो ऑपरेशन केले मग ह्यालाच काय बोलायचं इक्लॉन फॉर्म बोलायचं बाळांनो. मग ह्याची रँक किती आहे मॅट्रिक्सची रँक इज इक्वल टू किती रो मध्ये अंक आहेत हे मोजा. बघा पहिल्या रोला आहे सेकंडला आहे थर्डला आहे याची रँक किती आली 3 आली. हा झाले एक्झाम्पल. आता पण अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण इक्लॉन फॉर्मचं त्याची रँक काढू. पण असं पेपरला कमीत कमी तुम्हाला 2 एक्झाम्पल दिसतील. एक रिड्यूस करा बोलतील आणि एकाची रँक काढा म्हणतील किंवा दोघांची रँक विचारतील किंवा दोघांना रिड्यूस करा म्हणतील. आता बाळांनो पुढलं घेतोय आपण एक्झाम्पल. A इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 2 4 0. दुसरा आहे -3 1 5
2 आणि पुढे आहे -2 3 9 2. एकदा मला फक्त एलिमेंट बघून घेऊ द्या. एलिमेंट तेवढे व्यवस्थित बघायच्या. 1 2 4 0 -3 1 5 2 -2 3 9 2. आता बाळांनो ह्याची रँकच काढायची आपल्याला इक्लोन फॉर्मनं. आता दिलेला जो मॅट्रिक्स आहे ह्याची ऑर्डर किती आहे बघा. किती बाय किती आहे, रो किती आहेत, 1 2 3 म्हणजे 3 इंटू कॉलम किती आहेत 1 2 3 4 म्हणजे हा 4. मग दिलेला मॅट्रिक्स किती आहे 3/4चा आहे. चला आपल्याला सेम कंडिशन सेम सॉल्व करत जायचं. सेम स्टेप्स. फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट 1 आहे का, आहे बाळांनो. पहिलं ऑपरेशन वाचलं. सेकंड ऑपरेशन काय आपलं, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आणा. मग R2 आणि R3चं रिलेशन घ्या. मग हा किती आहे R2 इथं मायनस आहे प्लस आहे, मग दोघांची ॲडिशन करा. हा R1 इथं 1 आहे, 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 3 येईल, 3नं बाळांनो. हे झालं ऑपरेशन. लाईज इक्वल टू इन अ ब्रॅकेट, हा पहिला रो आहे असा 1 2 4 0. आता बाळा R2 प्लस 3R1 हा बघा. काही या ठिकाणी मी डायरेक्ट LC घेतो बाळा. बघा -3 प्लस 3 इंटू R1 किती आहे 1. किती आलं उत्तर 0 आलं. नंतर बघा हा R2 1 प्लस 3 इंटू R1. R1 किती आहे 2. किती आलं 7 आलं. त्याच्यानंतर पुढं R2 म्हणजे किती आहे 5 प्लस 3 इंटू R1 किती आहे 4. किती आलं 17 आलं. पुढं R2 किती आहे 2 प्लस 3 इंटू R1 किती आहे 0 म्हणजे किती आलं ह्याचं 2 आलं. आणि थर्ड आहे ह्याचा लिहा -2 3 9 आणि 2 लिहिला बाळांनो. चला आता पुढले ऑपरेशन कुठलं आहे, हा 0 आला त्या खाली 0 आणायचा. थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आला पाहिजे. म्हणजे R3 आणि R1 ह्या दोघांमध्ये ऑपरेशन करा. काय या ठिकाणी R3 मायनस प्लस म्हणजे काय येईल प्लस इंटू 2R1 येईल. चला घ्या ऑपरेशन. लाईज इक्वल टू पहिले दोन आहे असे 1 2 4 0. दुसरा आहे असा 0 7 17 2. आणि चला आता ऑपरेशन काय म्हणलं R3 प्लस 2R1 हो का. हे -2 प्लस 2 इंटू R1 किती आहे 1. किती आला पहिला एलिमेंट 0 आला. सेकंडला बघा किती आहे R3 3 प्लस 2 इंटू R1 किती आहे 2 आहे म्हणजे किती आलं इथं 7 आला. चला थर्ड एलिमेंट किती आहे 9 प्लस 2 इंटू R1 किती आहे 4. किती आलं 17 आलं. चला शेवटचं किती आहे 2 प्लस 2 इंटू R1 किती आहे 0 म्हणजे हा किती आला 2 आला बघा. एवढा एलिमेंट आलं. चला त्याच्यानंतर हा पहिला 1 0 0 आला. आता सेकंड रोचा सेकंड एलिमेंट 1 आणायचा. इथं 7 आहे त्याला डिवाइड करा डायरेक्ट. म्हणजे ऑपरेशन काय येईल आपलं R2/7 लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट बघा पहिला रो आहे असा 1 2 4 0. आता सेकंड रोला 7ने डिवाइड करतोय आपण. म्हणजे काय या ठिकाणी 0/7 0 7/7 1 17/7 17/7 2/7 2/7. हा थर्ड रो आहे असा किती आहे 0 7 17 आणि 2. चला हा 1 आला. आता थर्ड रोचा सेकंड एलिमेंट 0 आणा. म्हणजे R3 आणि R2 ह्या दोघांचं रिलेशन घ्या. काय येईल मग R3 दोघांची साईन सेम आहे म्हणजे मायनस तर 1 आहे म्हणजे काय येईल 7R2 येईल. बरोबर ऑपरेशन करा. पहिले दोन आहे असे किती आहे 1 2 4 0. हा 0 1 17/7 आणि 2/7. चला काय म्हणलंय R3 -7 R2 0 -7 0 0 आला. चला आता पुढे लिहू. R3 म्हणजे किती आहे 7 -7 इंटू R1 किती आहे 1 7 इंटू 1 7 7 - 7 0 आला.
सेकंड इलिमेंट 0 आला. चला R3 म्हणजे किती आहे 17 मायनस 7 इंटू R2 17/7. का बाळा 7ला 7 कॅन्सल 17 मायनस 17 0. हा इलिमेंट आला 0. चला पुढलं ऑपरेशन R3 किती आहे 2 आहे मायनस 7 इंटू R2 किती आहे 2/7. ओके 7ला 7 कॅन्सल 2 मायनस 2 0 आला. हा इलिमेंटसुद्धा किती आला 0 आला. हे कॅल्क्युलेशन कट करून टाकतो मी. ह्या कॅल्क्युलेशनची गरज नाही बाळा, हे रफमध्ये करा. चला आता बाळांनो हो का हे 1 1 आले इथं 0 आला डायरेक्ट. आता आपण झालं रिडक्शन फॉर्म संपला. ह्याच्या पुढे सॉल्व करू शकत नाही, काही तर 1 आणू शकत नाही, आता 0 आहे. मग चला आता ह्याची रँक काढा. म्हणजे आता याची रँक किती येईल बघा. फर्स्ट रोला इलिमेंट्स आहेत, सेकंड रोला इलिमेंट्स आहेत, थर्ड रो सगळे 0 आले की मग ह्याला घ्यायचं नाही. मग किती रो आले 1 आणि 1 2 आले. दिलेल्या मॅट्रिक्सचा रँक किती आला 2 आला. बघा आपण थांबतो या ठिकाणी. हे बऱ्यापैकी 2 एक्झाम्पल्स तुम्हाला असे येतील. पण माझे ऑनलाईन क्लासेस आहेत, यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही लेक्चर्स बघत चला. आवडले तर कोर्सेस घेत चला बाळांनो. प्रत्येक कोर्सची फीज फक्त 1000 रुपये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स हा दिला जाईल. भरपूर एक्झाम्पल सॉल्व करून तुमच्याकडून घेतली जातील. बऱ्यापैकी प्रत्येक टॉपिकचे 8 ते 10 एक्झाम्पल घेतली जातील. तशी तुम्हाला ही प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल.